पुन्हा एकदा ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये आपले ग्रुवी स्वागत आहे। आम्ही आता सर्वजण निघालो आहोत पुण्याला। पुण्याला का तर माझ्या पुतण्याची मुंज आहे आणि हो तिथे आम्ही जाऊन किती एन्जॉय करणार आहोत, काय काय तयारी आमची झालेली आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये सविस्तर दिसणारच आहे। कदाचित हा ब्लॉग थोडासा मोठा होऊ शकतो, पण तरी पण तुम्ही आम्ही काय मजा केली आहे ती तुम्ही शेवटपर्यंत जर तुम्हाला बघायची असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट। आता मुंज म्हटली की बरेच कपडे आले, तर आम्ही सर्वांनी ठरवलंय आम्ही नऊवारी घालणार आहे, त्यानंतर एक साडी आणि हे एवढे सर्व माझी तयारी पुण्याला जाण्याची। आणि मी काय करते, प्रत्येक वेळेस काही कार्यक्रम असेल तर ज्या ड्रेसवरचं त्या ड्रेसवर जे कानातले बांगड्या जे आपल्याला काही घालायचे ते ऑलरेडी मी त्या ड्रेसमध्येच ठेवून देते, म्हणजे आपल्याला वेळेवर घाई होत नाही। तर तुम्ही पण तसं केलं तर तुम्हाला सोयीस्कर जाईल। आणि हो तुम्ही म्हणत असाल की हे काय, ते हा महाराजांचा आशीर्वाद आहे जो मला अक्कलकोटला त्यांनी दिला होता, तो तुम्ही कायम स्वतःजवळ नेहमीच बाळगत असते, कारण असं वाटतं की महाराज आपल्या सोबतच आहेत कायम। आम्ही 5 तारखेला सकाळी मंगळवारी निघालो पुण्याला जायला आणि त्या दिवशी होती अंगारकी चतुर्दशी। म्हटलं वाटेत काहीतरी फराळ करून घ्यावा। चतुर्थी असल्याने मी साबुदाणा वडा घेतला आणि बाकीच्याने बाकीचा नाश्ता आणि माझ्या नवऱ्याचे कामाचे फोन तरी तिथे चालूच होते सतत कायम। मेहंदीला मी नव्हती म्हणून मग मी हातावर अशी गोळ्यांची डिझाईनच काढली, कारण मला तीच खूप आवडते। आणि माझी मोठी जाऊ तिला म्हणलं माझ्या हातावर काढून दे, आणि मला सिंपल डिझाईनच खूप आवडते। आम्ही एकदाच पुण्याला पोचलो, मग आमच्या गप्पा चालू झाल्या। नेहमीप्रमाणेच रांगोळीचं काम हे माझ्याकडे आलं। आता कमी वेळ होता आणि कोणतीच छान रांगोळी काढू शकू म्हणून मी बटूची रांगोळीच काढू असं ठरवलं। आपण बऱ्याच दिवसांनी काढत होती तर कशी झाली माहिती नाही, तर ती अशी रांगोळी मी काढली। आणि माझ्या पुतण्याचं म्हणजे आरवचं मुंज होती म्हणून त्यांच्या घरी असं डेकोरेशन करण्यात आलं होतं। आणि मला असं वाटलं रांगोळी जमते का नाही, पण तशी मला असं वाटतं बरं जमली आहे। मी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही मला प्लीज सांगा ती कशी झाली आहे। तसे खूप दिवसांनी मी रांगोळी काढायला घेतली, मला वाटलं जमते का नाही, पण सगळे म्हणतात छान झाली आहे, तर नक्कीच जमली असेल बहुतेक। मी आणि माझी जाऊ हे बटूसाठी हार बनवायला बसलो होतो आणि काही नाही, आमचं हसणं खिदळणं जास्ती चाललं होतं कामापेक्षा, कारण बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो म्हणून काम करता करता हसणंही चाललं होतं। ही माझी पुतणी आहे ना, ही ना इतकी मस्तीखोर आहे, कधी एका जागी कधी बसूच शकत नाही। बघा कशी उडे, आता पण उड्याच मारतीये। हाच आहे दिशा। हे आमच्या जाऊबाई खूपच लाजतात। मुंजीचा दिवस उजाडला आणि आम्ही सर्व लवकर सकाळी पहाटे उठून हॉलमध्ये जाण्यास निघालो। पहाटेच मुंज म्हणजे एक छोटासा लग्न सोहळाच असतो, फक्त वधूची कमी असते, बाकी सर्व तयारी तशीच असते। आणि जसं आपण लग्नात रुखवत मांडतो त्याचप्रमाणे मुंजीत सुद्धा आपल्या हौशेप्रमाणे रुखवत मांडले जाते आणि विविध आपल्या हौशेप्रमाणे आपण त्या वस्तू ठेवू शकतो। पहिल्याच्या काळात गुरुकुलमध्ये मुलांना शिकण्यास पाठवायची, त्यामुळे ती तयारी म्हणजेच मुंज, म्हणजे पहिले त्याचे केश वपन केले जायचे, त्यानंतर मग त्यांना शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये पाठवण्यात यायचे, तर तोच आजचा सोहळा म्हणजे हा मुंज सोहळा असतो। पहिले गुरुकुलला मुलगा जायच्या आधी आई त्याला शेवटचं जेवण भरवत असे, त्याला म्हणतात मातृभोजन। आणि मुंजीमध्ये हा एक महत्त्वाचा सोपस्कार असतो, मातृभोजन। या 2 भावांचं काय माहिती काय डिस्कशन चालू आहे, बहुतेक हेच असेल, तू हे खा दादा, मला एवढं नको आहे। अशा तऱ्हेने आरोची मुंज झाली। आणि त्याचे स्वागत आम्ही खूप उत्साहात केले। तो जेव्हा घरी आला तेव्हा तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मलाही एनकरेजमेंट मिळेल आणि तुम्हाला एंटरटेनमेंट होईल। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।